उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीचा हा प्रस्ताव मंजूर। अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। तर अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन। हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देणार, दिशाहीन म्हणत फडणवीसांची विरोधकांवर टीका। विरोधक हे निष्प्रभ झालेत, पायऱ्यांवर आंदोलन करण्यातच ते धन्यता मानतात। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर विरोधक कमी असले तरी आम्ही त्यांना गांभीर्यानंच घेऊ, शिंदेंचा टोला। राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीकडे असली तरी दिवाळखोरी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर विरोधकांना मात्र राज्य दिवाळखोर करण्याची आणि दाखवण्याची घाई झाली आहे, फडणवीसांची टीका। सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। सरकारनं आमच्या मतदारसंघात निधी दिला नाही, जे आम्हाला निधी देत नाही त्यांच्यासोबत चहा कसा पिणार, भास्कर जाधवांचा सवाल। दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते नाहीत, जे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय, भास्कर जाधवांची महायुतीवर टीका। तर पाशवी बहुमत असून सुद्धा सरकार घाबरत असल्याचा जाधवांचा निशाणा। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती। तर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे आता लक्ष। चहापानाच्या बहिष्कारासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। दरम्यान विरोधी पक्षांच्या पत्रावर आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मात्र सहीच नसल्याचं समोर। डोंबिवलीतच शिंदेचे शिवसेनेचे नेते अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला आता भाजपकडून स्थगिती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। तर कालच्या कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। इंडिगो पुन्हा पूर्ववत होते, पण चूक केली म्हणून या ठिकाणी कारवाई होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। तर फ्लाईट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। इंडिगो विमानसेवेवर परिणाम, स्पाइसजेट कंपनीकडून आता अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय। नाशिकच्या तपोवनात पर्यावरण प्रेमींची मोठी गर्दी, पथनाट्य, कवी संमेलनं, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला विरोध। मुंडवा जमीन गैरव्यवहारातील आरोपी निलंबित, उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्याची माहिती समोर, त्यामुळे ही कारवाई। नाशिकच्या सप्तशृंगी घाटात गणपती पॉइंट जवळ इनोव्हा दरीत कोसळली, अपघातात 5 जणांच्या मृत्यूची भीती। स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मदतकार्य सुरू। क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न मोडलं, हे प्रकरण आता इथेच संपलं, आता पुढे जाण्याची वेळ, सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती। देशातील विविध बँकांमध्ये तब्बल 78,000 कोटी रुपये बेवारस पडून मालकांना शोधून पैसे परत करण्यासाठी केंद्राकडून शिबिरांचं आयोजन, पंतप्रधान मोदींची माहिती। पिढ्यानपिढ्या आरक्षणाची फळं चाखणाऱ्यांसोबत आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना सामना करावा लागतोय, याला समानता म्हणायची का, निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचं परखड मत। बॉलिवूड फिल्ममेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात, 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये ही कारवाई। इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉक्टर अजय मुरडिया यांची तक्रार।